परफेक्ट गेम भाग 1 लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. युवराजने बॅग्स पॅक केल्या. शिक्षणानिमित्त परदेशातलं त्याचं वास्तव्य संपलं होतं. आता भारतात परत जायला हवं होतं. आपल्या देशात गावात परत जायचं आनंद होता, पण मनात खूप मोठं दुःख होतं. बाबासाहेबांच्या मागे आता आईसाहेबसुद्धा जग सोडून गेल्या होत्या. नेमकी परीक्षा होती, त्यामुळे त्यांचं अंतिम दर्शनसुद्धा होऊ शकलं नव्हतं. याची सल त्याच्या मनाला आयुष्यभर लागून राहणार होती. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तिथून येताना त्याने त्याच्या कुटुंबाचा एक फोटो आणला होता. त्यात आईसाहेबांचा हसरा चेहरा पाहून त्याला वाईट वाटलं. हा हसरा चेहरा आता पुन्हा कधीच बघायला मिळणार नाही. आईसाहेब नेहमी म्हणायच्या, माझी 2 मुलं 2 टोकं आहेत. मोठा शिवराज बाबासाहेबांसारखा उग्र आणि तापट, धाकटा युवराज माझ्यासारखा भावनेच्या भरात वाहत जाणारा. म्हणूनच दोघांचीही तेवढीच काळजी वाटते. कारण रागाच्या भरात माणूस नेहमी चुकीचा वागतो आणि बऱ्याचदा समोरच्याचं नुकसान करतो. तसंच भावनेच्या भरात वाहून जाणारा माणूस देखील चुकीचंच वागतो, पण अनेकदा नुकसान मात्र स्वतःचं करून घेतो. आईसाहेबांच्या आठवणीने मन कातर होऊ लागलं. तेवढ्यात मोबाईल वाजला. पटकन डोळे पुसत त्याने मोबाईल घेतला. शिवराज दादाचा फोन होता. काय रे युवी, किती वाजता निघणार आहेस? एअरपोर्टला गाडी पाठवतो आम्ही. नको दादा, फ्लाईटचं काही सांगता येत नाही. उशीर झाला तर उगाच ड्रायव्हरलासुद्धा ताटकळावं लागेल. आम्ही मुंबईहून टॅक्सी करूनच येऊ, युवराज म्हणाला. जमेल का नक्की? शिवराजने प्रश्न केल्यावर युवराज खो खो हसला. अरे दादा, रांजणपूर ते ऑस्ट्रेलिया एवढा मोठा पल्ला गाठलाय, तर मुंबई ते रांजणपूर एवढं छोटं अंतर जमणार नाही का? हो, तेही खरंच. आणि तसंही आता ठेवलेला ड्रायव्हर नवीन आहे. मुंबईचे रस्ते त्याला कळतील की नाही तेही माहीत नाही. शिवराज असं म्हणताच युवराजला आश्चर्य वाटलं. का? दिलीप काका कुठे गेले? त्याने आश्चर्याने विचारलं. काढलं त्याला, बेदरकारपणे शिवराज म्हणून गेला. काढलं? का? युवराजला धक्का बसला होता. दिलीप काका बाबासाहेबांच्या वेळेपासून तिथे काम करत होते. नाही म्हणता 20-25 वर्ष तर त्यांना तिथे सहज झाली असतील. एवढा मोठा काय पहाड कोसळला की त्यांना काढावं लागलं, याचाच तो विचार करत राहिला. उगीच वाड्यातल्या बायकांबरोबर गुलूगुलू करत राहतो. त्याची नजर चांगली वाटली नाही आम्हाला, म्हणून काढून टाकलं, सहजपणे शिवराज म्हणाला. वाड्यातल्या बायका म्हणजे काम करणाऱ्या? युवराजने असा प्रश्न विचारताच शिवराज गडगडला. तुला त्याच्याशी काय घेणं देणं? काम करणाऱ्या असतील नाही तर काम करवून घेणाऱ्या. बायका त्या बायकाच. त्यांच्याकडे नजर वाकडी करून कशाला बोलायला जायचं? जाऊ देत, तू फार चिंता करू नकोस, सांभाळून ये म्हणजे झालं. आम्ही फोन ठेवतो, असं म्हणून शिवराजने फोन ठेवला. युवराजला फार वाईट वाटलं. दिलीप काका तसे नाहीतच. एवढी वर्ष इमाने इतबारे त्यांनी काम केलेलं आहे. आईसाहेब बरोबर म्हणतात. शिवराज दादाचा राग अगदी टोकाचा. त्याने घड्याळात पाहिलं आणि मग त्याला वेळेची जाणीव झाली. आता लवकर निघायला हवं होतं. एअरपोर्टवर पोचायला किमान 2 तास लागतील. पुढे मग एवढ्या तासांचा प्रवास. त्यानंतर मुंबई गाठायची. मुंबईहून पुढे रांजणपूर. 5-6 वर्ष इथे काढल्यानंतर निघताना थोडं वाईट वाटलं. मित्रांचा निरोप घेऊन एअरपोर्टवर पोहोचला. प्रवासात विचार चालूच होता. मघा दादाने आपल्याला फोन केला होता, पण तो कसा आहे, वहिनी कशी आहे, याची आपण साधी चौकशी देखील केली नाही. मागच्या वेळेस तो जेव्हा इथे आला होता तेव्हा शिवराज दादाचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे वहिनीशी नीट ओळख देखील झाली नव्हती की फार गप्पा झाल्या नव्हत्या. आता घरी गेल्यानंतर मात्र तिच्याशी छान गप्पा मारू. त्याने दादासाठी एक छान घड्याळ आणि वहिनीसाठी परफ्यूम घेतलं होतं. बऱ्याच तासानंतर तो भारतात परत आला आणि मुंबई एअरपोर्टवर उतरला. तिथून पुढे त्याने कॅब बुक केली आणि रांजणपूरच्या दिशेने निघाला. हा प्रवास मात्र फार सुखद वाटला. आपला देश, आपली माणसं, सगळं किती छान. आपलं हे असंच आहे. जिथे जाऊ तिथे आपली अटॅचमेंट होते. कुणालाही सोडवत नाही, कुणाचं दुःख पाहवत नाही, कुणाचा त्रास सहन होत नाही. टॅक्सी जेव्हा वाड्याच्या बाहेर थांबवली तेव्हा त्याचं मन अगदी भरून आलं. किती वर्षांनी या वाड्यात तो येत होता. टॅक्सीवाल्याला अधिकीचे 200 रुपये देऊन त्याने थँक्यू म्हटलं. टॅक्सीवाला खुश झाला.
साहब, आपके जैसे दरिया दिल वाले लोग बहुत कम होते हैं दुनिया में, असं म्हणत त्याने भरभरून आशीर्वाद दिला. त्याने मग वाड्याचं फाटक उघडलं. फाटकाचा आवाज होताच माळी काका, फुलवा मावशी धावत बाहेर आले. सिक्युरिटी गार्डने सलाम ठोकला. मालक, युवी बाबा आल्यात. माळी काका म्हणाले. कसे आहात माळी काका? आणि फुलवा मावशी, तू ग किती वाळली आहेस, असं म्हणत त्याने दोघांचाही खाली वाकून आशीर्वाद घेतला. त्याच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत दोघांनीही आम्ही छान आहोत, तुम्ही कसे आहात असं विचारलं. तुम्ही थांबा इथंच, मी औक्षणाची तयारी करून आले, असं म्हणत घाईघाईने फुलवा मावशी आत गेली. शिवराज दादासुद्धा पुढे आला. काय म्हणतोस, किती दिवसांनी भेटतोयस युवराज? आईसाहेब गेल्या तेव्हासुद्धा येणं झालं नाही तुझं. खरं सांगू, त्या क्षणी आम्हाला तुझा खूप राग आला होता. अरे, ज्या शिक्षणामुळे आई वडिलांचं शेवटचं दर्शनसुद्धा होऊ शकत नाही, असलं शिक्षण काय कामाचं? असं वाटलेलं तुझ्या जागी आम्ही असतो तर सरळ निघून आलो असतो. शिवराज असं म्हणताच युवराजचे डोळे पाणावले. आम्हाला काही वाटलं नसेल का रे दादा, पण काय करणार, तसंच आलो असतो तर परीक्षा बुडली असती, वर्षाचं नुकसान झालं असतं. इतक्या लांब येणं जाणंसुद्धा सोपं नाही. शिवाय आईसाहेब जिथून कुठून पाहत असतील तिथून त्या रागावल्याच असत्या, म्हणाल्या असत्या, निर्णय भावनेच्या भरात जाऊन घ्यायचे नसतात युवराज. म्हणूनच आलो नाही, येऊ शकलो नाही. भाऊ अगदीच हळवा झाला आहे पाहून मग शिवराजने त्याच्या खांद्यावर थोपटलं. तेही ठीक आहे, फ्रेश होऊन घे, मग आईसाहेबांच्या फोटोला नमस्कार कर. आत यायच्या आधी फुलवा मावशीने त्याचं औक्षण केलं. माळी काका, माझी बॅग माझ्या रूममध्येच आणाल का, असं म्हणत तो पायऱ्या भरभर चढू लागला. मागे वळून त्याने काकांना विचारलं. काका, माझी रूम स्वच्छ करून ठेवली आहे ना? हो छोटे मालक, काका असं म्हणत होते. तो पुढे काही म्हणणार आणि पायरी पुढे चढणार तेवढ्यात त्याचा धक्का कुणाला तरी लागला. तो एकदम दचकला. तोल जाऊन पडणार की काय असं वाटत असतानाच त्याने बाजूच्या भिंतीला पकडलं. समोर साक्षात वहिनी उभ्या होत्या. त्याही एकदमच दचकल्या, कावऱ्या बावऱ्या झाल्या. सॉरी वहिनी, माझं लक्ष नव्हतं. बळेबळेच हसू आणत तिने वर पाहिल्यासारखं केलं. मी आलेच, असं म्हणत पायऱ्या उतरून ती निघूनही गेली. काही बोलली नाही. तिच्या अशा विक्षिप्त वागण्याचं युवराजला आश्चर्य वाटलं. पण तोही दमला होता. फार विचार न करता तो त्याच्या खोलीत शिरला. किती वर्षांनी तो त्याच्या खोलीत येत होता. खोलीत आल्या आल्या त्याचं लक्ष समोर लावलेल्या फोटोकडे गेलं. पुन्हा एकदा आईसाहेबांच्या आणि बाबासाहेबांच्या आठवणीने त्याला गहीवरून आलं. पण आता फार तोच विचार करायचा नाही, नाहीतर दादालासुद्धा वाईट वाटेल. उद्याचा दिवस आराम करून परवापासून मात्र फॅक्टरीवर जायलाच हवं. सगळ्यात आधी त्याने गरम गरम पाण्याने आंघोळ करून घेतली. तोपर्यंत फुलवा मावशी निरोप घेऊन आलीच. जेवण तयार आहे, जेवायला या. कडकडून भूक लागली होती म्हणून तो पायऱ्या उतरून जेवायला निघाला. शिवराज दादा आधीच डायनिंग टेबलवर येऊन बसला होता. मदतनीस बायका जेवणाची भांडी बाहेर घेऊन येत होत्या. फुलवा मावशीने ताटं मांडली, जेवण वाढलं. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या आडून वहिनीचा आवाज आला. मावशी, खीर आत राहिली, घेऊन जाता का जरा? तेवढ्यात युवराज पटकन म्हणाला. अगं वहिनी, खीर घेऊन तूच बाहेर ये, पुरे काम आता, आमच्याबरोबर जेवायला बस. त्याचा आवाज येताच ती पटकन मागे झाली. तिचा आतून काहीच आवाज आला नाही. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने शिवराज दादाला म्हटलंही, अरे दादा, वहिनीला सुद्धा जेवायला बोलाव की, आपण दोघेच काय जेवणार? दादाने तर जेवण सुरू केलं होतं. त्याच्याकडे न पाहताच तो म्हणाला, तू सुरू कर, ती जेवेल नंतर. अरे पण का? आपल्या बरोबरीने बसेल अशी ही माझी तिच्याशी साधी तोंड ओळखही झालेली नाही, हसत हसत तो म्हणाला. तोच शिवराजदादाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलू लागला. एकदा सांगितलं ना जेवून घे, ती नंतर जेवेल, समजत नाही? त्याच्या त्या बोलण्याचं युवराजला आश्चर्य वाटलं. एवढा का चिडलास? सहज म्हटलं मी, असं म्हणून त्यानेही मग जेवायला सुरुवात केली. 2 मिनिटातच शिवराजदादा शांत झाला. फॅक्टरीवरच्या गप्पा मारू लागला. अरे, आता लिखिते मॅनेजर रिटायर झाले, पण त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा अमर कामाला लागला आहे. अगदी हुशार आहे मुलगा. फॅक्टरीमधल्या एक एक गोष्टीची त्याला माहिती आहे. मी नसताना देखील सगळ्या गोष्टी छान सांभाळतो तो. असं समज,
लिखिते मॅनेजर जसा बाबासाहेबांचा उजवा हात होते, अगदी तसंच अमर माझा उजवा हात आहे. फॅक्टरीमधलं एक कामही त्याच्याशिवाय होत नाही. फॅक्टरीच का, आईसाहेब गेल्या त्याच्यानंतर दिवस कार्य होतं. गावातली अनेक बडी मंडळी भेटून गेली. नाही म्हटलं तरी कार्याच्या दिवशी जेवणाची व्यवस्था, श्रद्धांजली सभा सगळं त्याने व्यवस्थित मॅनेज केलं. आईसाहेब गेल्यानंतर मी अगदी दुःखी झालो होतो. त्याच्या परीने त्याने मला खूप सावरलं. कौतुकाने शिवराजदादा सांगत होता, अरे वा, लहान असताना आपल्या घरी तो खेळायला यायचा. आत्ताची ओळख नसली तरी तेव्हाची आठवण मात्र आहे, युवराज म्हणाला. तेवढ्यात कुणीतरी नोकर बाहेरून सांगायला आलं, साहेब, दिवाणखान्यात अमर सर आलेले आहेत. शिवराजने घड्याळ पाहिलं. 1 वाजता बोलावलं आणि अगदी 1च्या ठोक्याला पोहोचला. युवराज, तुझं जेवण झालं असेल तर तुझी अमरशी पुन्हा एकदा ओळख करून देतो, असं म्हणत शिवराजदादा उठला, हात धुतले आणि बाहेर आला. अमरचंही जेवण जवळजवळ झालंच होतं. खीर तेवढी खायची राहिली होती. एक घास खिरीचा घेतला आणि त्याचं मन अगदी प्रसन्न झालं. त्या खिरीला अगदी आईसाहेबांच्या हातची चव होती. त्याने फुलवा मावशीला हाक मारली, मावशी, थोडी आणखीन खीर आणून दे ना. पण फुलवा मावशीचा आवाज आला नाही. त्याने पुन्हा तेच सांगितलं. पण मग वहिनी आतून म्हणाली, फुलवा मावशी नाही आहेत. हो का, असू देत, मग मी येतो आत. तो असं म्हणताच ती गडबडीने म्हणाली, नको नको, तुम्ही तिथेच थांबा. मी कुणाला तरी पाठवते बाहेर, नाहीतर मीच आणून देईन. वहिनीने इथे तिथे पाहिलं, कोणीच दिसत नाही पाहून शेवटी मग खिरीचं पातेलं घेऊन तीच बाहेर आली. थरथरत्या हाताने तिने खीर टेबलावर ठेवली. वाढशील का जरा, माझे हात उष्टे आहेत. खीर वाढताना तिचा हात थरथरत होता. काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का? अशी घाबरलेली का तू? त्याने विचारलं. काही नाही, असं म्हणून तिने खिरीचा चमचा पुन्हा पातेल्यात ठेवल्या. तेवढ्यात त्याची नजर तिच्या मनगटावर गेली. गोऱ्या मनगटावर लाल वळ होते. अगं, हे काय गं वहिनी, काही भाजलंय की लागलंय? तो असं म्हणताच ती अजून घाबरली. हात चटकन मागे घेत ती म्हणाली, खीर ठेवली आहे इथे, लागली तर घ्या आणखीन, असं म्हणून घाईघाईने ती स्वयंपाकघरात गेली. मघापासून तिच्या या सगळ्या वागण्याचं युवराजला खूप आश्चर्य वाटत होतं. आपल्याला ती फार ओळखत नाही हे जरी खरं असलं तरी मी तिचा दीर आहे, ती माझी वहिनी. आता एकाच घरात राहायचं म्हटल्यानंतर थोडंफार बोलायला नको का? पण मगाशी वहिनीलासुद्धा जेवायला बोलव असं म्हटल्यावर शिवराजदादासुद्धा किती भडकला. शिवराजदादा आपला भाऊ, त्याची बायको, नम्रता वहिनी आपली वहिनी. इतका साधा सरळ हिशोब युवराजच्या बालसुलभ मनाला कळत होता. पण आता आपण लहान नसून मोठे पुरुष झालो आहोत, तेव्हा नम्रता वहिनी जरी आपली वहिनी असली तरी तिच्याबरोबर बोलताना वागताना काही मर्यादा पाळायला हव्या, हा विचारसुद्धा त्याच्या मनात कधी आला नाही. निरागस मनात कधी शंकेच्या ठिणग्या पडत नाहीत. विचार करत असतानाच शिवराजदादाने बाहेरून हाक मारली, अरे युवराज, झालं असेल तर लवकर बाहेर ये, अमर वाट पाहतोय. त्या आवाजाने तो भानावर आला, बाहेर गेला. शिवराजदादाने अमरची ओळख करून दिली. आपण फार लहानपणी भेटलो होतो नाही? युवराज असं म्हणताच अमरने पटकन हात मिळवण्यासाठी हात पुढे केला. हो छोटे मालक, सगळ्या आठवणी अजून आहेत मनात. अमर असं म्हणताच त्याच्या तोंडून आलेला छोटे मालक हा शब्द युवराजला खटकला. अरे छोटे मालक नको म्हणूस, युवराज म्हण नुसतं. तसंही आपल्यात फार अंतर नाही, युवराज म्हणाला. अंतर वयाचं नसलं तरी मर्यादेचं आहे मालक. चुकूनही ती मर्यादा ओलांडायची नाही मला. अमरच्या बोलण्याचं शिवराजला कौतुक वाटलं. शाबास, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत शिवराज म्हणाला. युवराज हसला. हे बघ अमर, फॅक्टरीच्या प्रोडक्शनचा सगळा भाग आता युवराज सांभाळणार आहे. बारीक सारीक तपशील त्यांना समजावून सांगा. तोपर्यंत आम्ही पाटलांच्या चावडीवर जाऊन आलो. नदी शेजारची जमीन अशीच पडीक आहे, त्याचाही काहीतरी सोक्षमोक्ष लावायला लागणार आहे. आम्ही आलो, तुम्ही तोपर्यंत कामाचं बोलून घ्या. मला वाटतं युद्धापासून युवराज फॅक्टरीवर यायला लागतील, नाही का युवराज? दादांनी असं विचारल्यावर युवराजने आनंदाने होकार दिला. शिवराजदादा तयारी करून मग गाडीत बसून बाहेर पडला. अमरने आणलेल्या फाईल्स पुढे ठेवल्या. सगळे तपशील समजावू लागला. तेवढ्यात पाणी आणि चहा घेऊन नम्रता वहिनी बाहेर आली. अमरने
क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा नजर फाईलमध्ये स्थिर केली. ती मात्र हळूहळू पाण्याचा ग्लास, चहाचा कप ट्रेच्या बाहेर काढून चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. गोष्ट युवराजच्या लक्षात आली. वहिनीला अमरशी काही बोलायचं असेल का दादासाठी काही निरोप वगैरे सांगायचा असेल? कदाचित आपण समोर बसलो आहे म्हणून तिला बोलता येत नसेल का? अनेक विचार त्याच्या मनात येऊन गेले. त्याचा फोन वाजला. त्याने नवीन AC बुक केला होता. त्या कंपनीकडूनच फोन आला होता. अमर, मी आलोच असं म्हणत फोन घेऊन तो अंगणात गेला. 2-4 मिनटं झाली असतील. तो आत आला. पण नम्रता वहिनी अजून तिथेच होती. तिथेच घुटमळत होती. अमरशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती. तोही काहीतरी खुसफुसत बोलला. अगं वहिनी, तूही बस. कामाचे 2-4 शब्द तुझ्याही कानी पडतील असं म्हणून तो एकटाच खो हसला. नम्रता वहिनी त्याला पाहून दचकली आणि कावरी बावरी होऊन लगेच आत गेली. तिच्या वागण्याचं युवराजला खूप आश्चर्य वाटलं. वागणंच मुळी विचित्र होतं. आतापर्यंत ती अमरशी बोलत होती. अमरशी बोलताना जो मोकळेपणा तिच्यात वाटला तो आपल्याशी बोलताना का नाही? आपल्याला ती घाबरते की काय? तसंच असेल. आपल्या पतिराजांचे धाकटे बंधू म्हणून यांनाही मान द्यायला पाहिजे असं तिला वाटत असणार. अशाच भ्रमात तो स्वतःशी हसला. छोटे मालक अशी हाक ऐकू आल्यावर तंद्रीतून तो बाहेर पडला. हां अमर, ऐकतोय मी असं म्हणत त्याने पुन्हा कामावर फोकस केला. उद्या मोठ्या मालकांना तालुक्याला जावं लागेल. वाटल्यास जाता जाता मीच तुम्हाला पिकअप करून जाईन. तुम्हाला चालत असेल तर फॅक्टरीत आपण एकत्रच जाऊ. बऱ्याच गोष्टी आपल्याला गाडीत बसूनही डिस्कस करता येतील. अमरची कल्पना युवराजला आवडली. ठीक, मग उद्या बरोबर 10 वाजता आम्ही तयार असू, युवराज म्हणाला. बरं, मग येऊ मी असं म्हणत विखुरलेल्या फाईल अमरने आवरल्या आणि त्याच्या गाडीत बसून निघून गेला. युवराजला चहा प्यायची हुक्की आली. फुलवा मावशीला चहा करायला सांगू असा विचार करत तो उठला. स्वयंपाकघरात गेला. त्याने पाहिलं, कोपऱ्याकडच्या खिडकीतून बाहेर वहिनी वाकून वाकून काहीतरी पाहत होती. त्यानेही दृष्टिक्षेप टाकला. त्याच्या लक्षात आलं की एक गाडी गेली आहे आणि वहिनी तिलाच पाहत आहे. पुढच्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं, ही गाडी तर अमरची आहे. काय गं वहिनी, काही हवं होतं का? त्याने विचारलं तशी ती दचकली. नाही, तुम्हाला काही हवं होतं का? पटकन तिनेही विचारलं. तिच्या या प्रश्नाचं युवराजला आश्चर्य वाटलं. याआधी कोणत्याही खोलीत जायला, स्वयंपाकघरात जायला त्याला कुणाचीच परवानगी घ्यायची गरज लागली नव्हती. कधी कोणी अडवण्याचा प्रश्न नव्हता की कुणी असा प्रश्न विचारला नव्हता. हे घर त्याचं होतं. स्वयंपाकघर तर त्याच्या हक्काची जागा होती. कधीही वाटेल तेव्हा चहा करून घेई तो. एखाद वेळेस उपमा किंवा मॅगीसुद्धा बनवे. आईसाहेब अगदी मॅगी नाही, पण त्याने केलेला उपमा मात्र आवडीने खायच्या. त्या प्रश्नाने तो गडबडला. म्हणाला, हो म्हणजे चहा हवा होता म्हणून आलो होतो. फुलवा मावशी कुठे आहे? तिला सांगेन बनवायला असं म्हणत तो इथे तिथे पाहू लागला. ती चटकन म्हणाली, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन बसा, मी पाठवते चहा. खरं तर वहिनीचं हे बोलणं त्याला अजिबात आवडलं नव्हतं. मी कुठे जावं, कुठे बसावं, काय करावं हे हिने काय सांगावं? पण तो बोलला नाही काही. निमूटपणे विचार करत तो त्याच्या खोलीत जाऊन बसला. फॉरेनमध्ये राहून अलीकडे अधेमध्ये हुक्की आली तर सिगरेट प्यायचं व्यसन त्याला लागलं होतं. एकंदरीत जो प्रकार चालला होता त्याने त्याचं डोकं भणभणलं होतं. ड्रॉवरमधलं सिगारेटचं पाकिट त्याने बाहेर ओढलं. लायटरने सिगारेट शिलगावली. एक मोठा झुरका घेतला. स्वतःवर आलेला आणि समोरच्यावर आलेला राग काढायची त्याची ही पद्धत होती. बराच वेळ तो खिडकीत उभा राहिला. पेचच असा होता की याबाबत कुणाशी बोलायचं आणि काय बोलायचं हेच त्याला कळत नव्हतं. दरवाजावर टकटक झाली म्हणून त्याने मागे पाहिलं. हातातली सिगरेट लगेच विझवून त्याने तशीच बाहेर टाकून दिली. फुलवा मावशी होती. छोटे मालक, तुम्हाला आवडतो तसा दुधातला चहा केलाय. दुधातला चहा? मावशी अगदी आईसाहेबांची आठवण झाली. बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले. मावशीने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नोकर असली तरी माया आईची होती. लहानपणापासून युवराज आणि शिवराज दोघांनाही तिने सांभाळलं होतं. बरं, आज खायला काय करू तुम्हाला? फुलवा मावशीने विचारलं. काही नको,
तू थोडा वेळ माझ्यासोबत बस. फुलवा मावशी हसली. त्याच्याबरोबर बेडवर बसली. मावशी, जाताना आईसाहेब माझ्याबद्दल काही म्हणाल्या का? माझी आठवण तरी होती का त्यांना? त्याने विचारलं. हो तर. एकदमच छातीत कळ आली. हॉस्पिटलमध्ये न्यायची तयारी सुरू झाली तेव्हा म्हणाल्या, फुलवा, माझं काही खरं नाही आता, पण माझ्या दोन्ही लेकांना सांभाळ बरं. प्रेमळ आहेत, पण दोघेही अविचारी आहेत. बस एवढंच बोलू शकल्या. मग तिने उसासा सोडला. पण छोटे मालक, तुम्ही आता उगीच आठवण काढून वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही दुःखी राहिलात तर ताईसाहेबांना त्या गोष्टीचं वाईट वाटेल. बहुतेक ती गोष्ट युवराजला पटली. चहाचा एक घोट घेत तो म्हणाला, चहा अगदी फक्कट झालाय मावशी. हो ना, मग गरम गरम असेपर्यंतच घ्या. मी तोपर्यंत जेवणाचं पाहते. असं म्हणत फुलवा मावशी उठू लागली. तेवढ्यात त्याने तिला थांबवलं. मावशी, एक गोष्ट विचारायची होती. जरा बस ना. असं म्हणत त्याने मावशीचा हात धरून तिला बसवलं. काय झालं मालक? कसली चिंता? काळजीने मावशीने विचारलं. चिंता अशी नाही गं, पण एक गोष्ट सतत भेडसावतेय. आल्यापासून पाहतोय, या नवीन वहिनीसाहेब खूप गोंधळलेल्या वाटतात. माझ्याशी नीट बोलत नाही की धड वागत नाहीत. माझं इथे येणं त्यांना आवडलेलं नाही की काय? तसं असेल तर मग मी इथे न राहिलेलंच बरं. तो असं म्हणताच फुलवा मावशीने पुन्हा एकदा दीर्घ उसासा सोडला. नकारार्थी मान हलवली. अच्छा, तुमच्याही लक्षात आलं वाटतं ते? मावशीने विचारलं. काय? वहिनी साहेबांचं भिरभिरलेलं वागणं. मावशी, काय ते स्पष्ट सांग. कसलेच धागे दोरे जुळत नाही आहेत. मुख्य म्हणजे मी कसं वागावं हेच मला कळत नाही आहे. घाईघाईने तो म्हणाला. फुलवा मावशी मग उठली. दार आड करून घेतलं. धपक्या आवाजात बोलू लागली. मोठ्या साहेबांनी डोक्यात संशयाचं खूळ घेतलंय. नवरा बायकोच्या आतल्या गोष्टी माहीत नाही, पण रोज रात्री भांडणाचा आवाज येतो. मोठे साहेब रात्री उशिरा येतात. बऱ्याचदा दारू पिऊन येतात. आल्यानंतर सगळा राग बायकोवर काढतात आणि मग वहिनी साहेबांचं दबक्या आवाजात रडणं. हेच सगळं चाललेलं आहे. तुमच्या आईसाहेब होत्या तेव्हा फार असं कधी घडलं नव्हतं, पण अलीकडे या गोष्टी फार चालल्यात. ते ऐकून युवराजला धक्का बसला. संशयाचं खूळ? पण कुणावर? वहिनीवर? घाबरत घाबरत त्याने विचारलं. फुलवा मावशीने हो असं सांगितलं. म्हणूनच कदाचित तुमच्याशी बोलताना त्या घाबरत असतील. मी तर म्हणते, तुम्हीसुद्धा कामास काम ठेवा. कारण नवरा बायकोचं कसं असतं, भांडतील पुन्हा एकत्र येतील. त्यांच्या भांडणात तिसऱ्याने न पडलेलंच बरं असतं. बरं, येते हं मी. बराच उशीर झालाय. असं म्हणत फुलवा मावशी तिथून निघून गेल्या. युवराज मात्र विचार करत राहिला. शिवराज दादा असं काही वागेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. दारूचं व्यसन असंच असतं. आपण काय वागतो याची माणसाला शुद्धच राहत नाही. आईसाहेब असत्या तर त्यांना हे सगळं पाहून ऐकून किती वाईट वाटलं असतं. या विचारानेच युवराज अस्वस्थ झाला. नवरा बायकोच्या मध्ये आपण पडायचं नाही हे ठीक, पण आपल्याच वहिनीला एवढा त्रास असताना आपण मूग गिळून गप्प का बसायचं? पण करायचं काय नेमकं? आणि दादाला तरी कसं समजवायचं? या विषयावर तो आपल्याशी कधी म्हणून कधी बोलणार नाही. मग आपणही स्वतःहून तरी कसं बोलायचं? पण काहीही झालं तरी या प्रश्नावर तोडगा हा काढायलाच हवा. नम्रता वहिनी या घरात किती स्वप्न घेऊन आली असेल. दादा जे वागतो ते नक्कीच चूक आहे. ती बिचारी अबला आहे म्हणून अन्याय सहन करत असेल. पण आपल्या डोळ्यासमोर अन्याय घडतोय आणि आपणही तो तिला सहन करू देतोय, मग आपणही तेवढेच दोषी नाही काय? उपयोग काय असल्या शिक्षणाचा, जो एका अबला स्त्रीला दुःखाच्या कचाट्यापासून, अन्यायापासून वाचवू शकत नाही? त्याचं मन व्यथित झालं. पण हा पेच नाजूक हाताने सोडवावा लागणार होता. नाहीतर शिवराज दादाने आणखीन तिसराच अर्थ घेतला असता आणि बिचाऱ्या वहिनीचे आणखीन हाल केले असते. शिवराज दादाशी या विषयावर बोलण्यापेक्षा त्याच्या अपरोक्ष वहिनीला जर विश्वासात घेतलं तर? तिलाच हा विश्वास पटवून दिला की तू घाबरू नकोस, मी तुझ्या बाजूने आहे, तुझ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही, असं सांगितलं तर? होय, आधी वहिनीला विश्वास द्यायला हवा.
तरच तीसुद्धा हिम्मत करून अन्यायाला प्रतिकार करायला तयार होईल. पण सध्या तरी शिवराजदादाला संशय येता कामा नये, म्हणून मग त्याने मुद्दामूनच वहिनीशी बोलणं, तिच्याकडे बघणं, हलकी फुलकी चेष्टा मस्करी करणंसुद्धा टाळून दिलं. दुसऱ्या दिवशीपासून तर तो फॅक्टरीवरच जाऊ लागला. त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलं. अमरकडून दादाच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण अमर काही बोलला नाही. शिवराज दादावर त्याची निष्ठा होती. फॅक्टरीतून परतताना येताना एकदा युवराजने सहज म्हणून विषय काढला. काय रे अमर, तू सतत शिवराज दादाबरोबर असतोस. त्याचं शेड्यूल फार बिझी आहे ना? ते ठीक, पण कामाच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय गोष्टी चाललेल्या असतात त्याच्या? प्रश्नाचा अर्थ न कळण्याइतका अमर मूर्ख निश्चितच नव्हता. चेहरा तेवढाच शांत ठेवत तो म्हणाला, कामाव्यतिरिक्त मोठ्या मालकांना बाकी काही सुचत नाही. कामाचा ताण घालवण्यासाठी पुन्हा ते कामच करतात. मग तेही करून टाकलं, मग कधीतरी एखादा घोट घेतात. तो म्हणाला, असं? पण दारू ही वाईटच. दारूमुळे माणसाला आपण काय वागतो याची शुद्ध राहत नाही. दारूमुळे आपल्याबरोबर तो इतरांचंही नुकसान करत असतो. दारूच्या नशेत बायका मुलांना मारणारे आणि स्वतःच्या हाताने कुटुंब उद्ध्वस्त करणारे पुरुष पाहिलेत मी. म्हणूनच दारूचा मला प्रचंड राग आहे, तिरस्कार आहे. शिवराज दादाने सुद्धा ती घ्यायला नको असं मला वाटतं. त्याच्याकडे क्षणभर पाहत अमर मग म्हणाला, खरंय छोटे मालक, दारू ही वाईटच. पण दारू पिणारा प्रत्येकच माणूस वाईट नसतो. त्याच्या बोलण्यावर युवराज थोडा चमकला. हा अमर शिवराज दादाचं किती समर्थन करतोय, अशा अर्थानेच त्याने त्याच्याकडे पाहिलं. हो, तेही खरंच, असं म्हणून मग युवराजने विषय तिथेच थांबवला. गाडीत बसताना अमर पुन्हा एक वाक्य म्हणाला, पण त्या वाक्याचा अर्थ युवराजला तेव्हा कळला नाही. आणि जेव्हा कळला तेव्हा फार उशीर झाला होता. छोटे मालक, दारू पिणारा प्रत्येक व्यक्ती जसा वाईट नसतो, तसंच डोळे मिटून दूध पिणारा प्रत्येक व्यक्ती महात्माच असतो असंही नाही. असो, मला फॅक्टरीवर आणखीन थोडं काम आहे, तुम्ही आज पुढे व्हा, असं म्हणत त्याने गाडीचा दरवाजा खडकन बंद केला आणि ड्रायव्हरला गाडी वाड्यावर घे रे असं सांगितलं. युवराज त्याच्या बोलण्याचा विचार करत राहिला. या मूर्ख अमरकडून माहिती, मदत, सहानुभूती काहीही मिळणार नाही. फुकटचे नको ते सल्ले मात्र देत बसेल. त्यानंतर युवराजने अमरकडे तो विषय कधीच काढला नाही. अलीकडे तो शिवराज दादाशी सुद्धा फक्त कामाशीच बोलायचा. त्याने कधीही दादासमोर किंवा त्याच्या मागे वहिनीशी बोलायचा प्रयत्न केला नाही. जेवायचा पुन्हा तिला कधी आग्रह केला नाही. ती समोर दिसली की तो वाट बदलायचा. त्याचं हे कोरडं वागणं शिवराजदादाच्या सुद्धा लक्षात आलं होतं. पण त्याच्या दृष्टीने ते एकार्थी बरं होतं. आठवड्याभराने जेवताना शिवराजदादाने विषय काढला. युवराज, 4 दिवसांसाठी मला शहराला जावं लागणार आहे. तू फॅक्टरीबरोबर ऑफिसला सुद्धा चक्कर मारत राहा. काही सही वगैरे हवी असेल तर अमर सांगेलच तुला. जी जी कागदपत्र अमर देईल त्यावर डोळे झाकून सही केलीस तरी चालेल. पण इतर जर कोणी तुला काही पेपर दिले तर मात्र डोळे उघडे ठेवून आधी ते वाचायचे, त्यावर विचार करायचा आणि मग सही करायची. आणि हे आत्तासाठी नाही, आयुष्यभरासाठी सांगतोय मी. कारण तुला अजूनही माणसांची पारख नाही. भावनेच्या भरात तू वाहत जातोस. माझा हा सल्ला कायम लक्षात ठेव. युवराज शिवराजसमोर तरी काही बोलला नाही, पण त्याच्या मनात विचार आल्यापासून राहिला नाही. हे सगळं शहाणपण स्वतः दारू पिताना आणि बायकोच्या अंगावर हात उगारताना जातं कुठे कुणास ठाऊक. जेवण झाल्यानंतर निमूटपणे तो आपल्या खोलीत गेला. 4 दिवस शिवराजदादा नाही. या 4 दिवसातच वहिनीला विश्वासात घ्यायला हवं. कसंही करून तिच्याशी बोलायलाच हवं. दुसऱ्या दिवशी मग त्याने मुद्दामूनच फुलवा मावशीला, आईच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ब्राह्मण भोजन करू, तेव्हा देवळात त्याची चौकशी करून ये असं सांगितलं. त्या गोष्टीला फुलवा मावशी आनंदाने तयार झाली. त्याच निमित्ताने तिला देवीचं दर्शन होणार होतं. शिवाय यायला जायला गाडी होती ती वेगळीच. फुलवा मावशी गेल्यानंतर घरी तसं कुणीच नव्हतं. माळी काका किंवा इतर नोकर मंडळी बाहेरच्या कामातच व्यस्त असायचे.
स्वयंपाकघरात कुणी येईल याची तीळ मात्र देखील शक्यता नव्हती. वहिनी स्वयंपाकघरात भाजी चिरत होती आणि मुख्य म्हणजे आज ती आनंदी वाटत होती. गाणं गुणगुणत होती. पहिला भाग इथे संपतोय. उद्या दुसरा भाग येईल, तोही नक्की ऐका.